नमस्कार मंडळी. साध्या सरळच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि साध्या सरळच्या स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत अशी एक व्यक्ती असणार आहे, जिनं कोणत्याही पदाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा न करता स्वतः हातात झाडू घेतला आणि स्वच्छता मोहिमेचा निर्धार केलेला आहे. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. राकेश दड्डणावर हे आपल्यासोबत असणार आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांनी नाव नोंद केलेलं आहे. 2000 पेक्षा जास्त दिवसांसाठी स्वच्छता मोहीम त्यांनी राबवलेली आहे आणि सर्वात कमी वयामध्ये ही मोहीम त्यांनी राबवल्यामुळं त्यांचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झालेलं आहे. त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी स्वच्छता मोहीम कशा पद्धतीने सुरू केली, जयतु कृष्णे अभियान कशा पद्धतीने सुरू केलेलं आहे आणि कशा पद्धतीने ते सध्या कार्यरत आहेत, हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला सुरू करूया. राकेश दादा, स्वच्छतेची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? स्वच्छतेची जी काही पाळंमुळं शोधायला गेलं तर ही माझ्या शालेय जीवनापासून मिळतात. इनामधामणीतील जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं आणि ह्या शाळेमध्ये शिपाई नव्हते. तर जे शाळेची वर्गखोल्यांची स्वच्छता आहे, वरांड्याची स्वच्छता ही आम्हाला करायला लागायची. आणि त्याच काळामध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे खूप मोठ्या पद्धतीने चालली जायचे. आणि त्यावेळी शिक्षकांकडून वगैरे आम्हाला सांगितलं जायचं की तुम्ही खराटा वगैरे घेऊन या. आणि त्यावेळी आम्ही सर्व विद्यार्थी मिळून आमच्या गावाची स्वच्छता मोहीम राबवायचो. आणि ह्या माध्यमातून कुठेतरी स्वच्छतेची आवड त्या माध्यमातून जोपासली गेली आणि ती आज आम्ही पुढे नेतोय. सरकारी शाळांची ही एक चांगली गोष्ट असते की तिथं आपण सगळ्या गोष्टी शिकतो. त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचशा लहान मुलांमध्ये आपण बघतोय की त्यावेळी स्वच्छता असेल किंवा तिथले काही कामं करणं असेल ते आपण आपलं करत असल्यामुळे आत्ताची जी मुलं आहेत तिथून बाहेर पडलेली आहेत, तर त्यांना तो फायदा झालेला दिसतो. जसं तुम्ही सांगितलं की स्वच्छतेची आवड तुम्हाला तिथून निर्माण झाली. 2016 साली तुम्ही हे स्वच्छता अभियान सुरू केलं, तर मग तिथपासून सुरू झालेला हा प्रवास आता कितपत पोहोचला आहे आणि किती मोठा पाया त्यांना रुजवलेला आहे? मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे 12वी झाली आणि 13वीच्या सुरुवातीलाच आहे की नाही, आम्हाला वाटलं की आपण समाजासाठी काहीतरी चांगलं करावं. सुरुवातीपासून शालेय जीवनापासून हा विषय होता की आपल्याला लोकांनी कौतुक केलं पाहिजे, आपल्या पाठीवर शाबासकी थाप दिली पाहिजे आणि त्याच भावनेतून काहीतरी आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि तिथून कुठेतरी आपली थोडं पाठीवर अनेकांची थाप पडली पाहिजे. हे एक हे होतं. आणि त्यातून शालेय म्हणजे महाविद्यालयीन जीवनामध्येच आम्ही एक जे काही आम्ही एकत्र मुलं होतो त्यांना मुलांना एकत्र करून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. पहिला उपक्रम होता की आमच्या गावातील जी 36 मुलं आहेत, त्या 36 मुलांना आम्ही दत्तक घेतलं. त्यांना पेन, पेन्सिल, पाटीपासून दप्तरपर्यंत सगळं साहित्य त्यांना आम्ही वर्षभर त्यांना पुरवलं. इथून सुरुवात झाली. मग ह्यानंतरनं बरेच उपक्रम आपले पानपोई असतील, दारू नको दूध प्या असेल, स्वच्छता मोहीम असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत गेलो. आणि 16-17 हे सुरुवातीची 2 वर्ष हे असे वेगवेगळे उपक्रम राबवले. जसं ग्रॅज्युएशनच्या पहिल्या 2 वर्षात हे अनेक विषय असतात, परंतु शेवटच्या वर्षी हा एकाच विषयामध्ये आपल्याला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला लागतं. तसं आम्हाला 2018ला वाटलं की आपण वेगवेगळे उपक्रम न राबवता आपण एकाच विषयावरती पुढे जावं आणि त्याच्यामध्ये काहीतरी एक चांगला बदल आपल्याला दिसून यावं. म्हणून आम्ही 1 मे 2018 पासून स्वच्छता हा एक विषय निवडला आणि सातत्यानं त्याच्यावरती काम सुरू केलं पुढे. बर, मी असं ऐकलंय की तुम्ही जिथं जिथं स्वच्छता केली आहे तिथं तुम्ही सेल्फी पॉइंट तयार केलेले आहेत. मग ह्या सेल्फी पॉइंट तयार करण्यामागचा काय उद्देश होता आणि ही कल्पना कशी आली तुमच्या डोक्यात? की जसं सांगितलं की 1 मे 18 पासून स्वच्छतेचा मोहीम सुरू झाले. सुरुवातीचे 3-4 महिने स्वच्छता मोहीम राबवल्यानंतर आम्ही सहज फेरफटका मारताना बघितलं की ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहीम राबवल्या त्या सगळ्या ठिकाणी पुन्हा कचरा पडलाय. मग सुरुवातीला असं कुठेतरी वाटलं होतं की आपण स्वच्छ करत जाऊ आणि हे शहर आपलं गाव हे स्वच्छ होत राहतील. परंतु ते कचरा पडलेला बघून आमच्यामध्ये निराशा आली. परंतु थांबून चालणार नव्हतं. मग बसून चर्चा करताना काय करता येईल. त्याच्यामध्ये एका मुलानं सांगितलं की आपण स्वच्छता झाल्यावर झाडं लावू. त्यातनंच दुसऱ्यानं सांगितलं की आपण दगडं रचू, मग त्याला चुन्ना लावू. असं एक गोष्टी वाढत गेल्या. मग टायर्स आले, नारळाचे होंडके आले. असं टाकाऊ वस्तूंपासून आम्ही 1.5-2 महिन्यामध्ये एक गोष्टी करत करत एकाच ठिकाणी मग ती पुढे जाऊन सेल्फी पॉइंट ही संकल्पना उदयास आली. बर, आणि आता त्याचा कशा पद्धतीने उपयोग केला जातोय लोकांकडून? आता ह्या 2 गोष्टी आहेत की ह्याचा आम्हाला सगळ्यात मोठा प्रभाव किंवा बदल असा जाणवला की स्वच्छता केल्यानंतर तिथं असे काहीतरी सुशोभीकरण केल्यामुळे तिथं पुन्हा कचरा पडण्याचं कोणाचं मन होत नाही. त्यामुळे ती स्वच्छता ही अबाधित राहते. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्या शहराच्या सौंदर्यात एक भर पडते. बरोबर.
ह्या 2 गोष्टी यातून आम्ही साध्य केल्या. बरोबर. आता आपण सांगली, मिरज या गावांमध्ये राहतो. तुम्ही स्वच्छता मोहिमेकडे सुरू केली. हं. आपल्याला नदी आपल्या गावापासून, घरांपासून जवळ आहे. हो. त्यामुळं महापुराचा धोका आहे तो दरवेळी पावसाळ्यामध्ये हा निर्माण होतोय हं. आणि हा खूप मोठा प्रश्न आहे. महापूर येऊन गेल्यानंतर जो गाळ येतोय नदीतून किंवा आपणच केलेला कचरा जो आहे तो परत येतोय. मग हे महापूर येऊन गेल्यानंतर करणारी स्वच्छता आहे, जी तुम्ही स्वच्छता मोहीम राबवली, तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात मोठं चॅलेंज काय वाटलं आणि तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने काम केलंत? ह्या 10 वर्षाच्या काळामध्ये 2016 पासून 2026 पर्यंत एक आम्हाला 2 महापूर आणि एका महापुराला सामना करावा लागला. हं. की पहिलं होतं की 2019 नंतरनं आपण बघितलं की कुणालाही कल्पनाही केली नव्हती, असा हाहाकार माजला आणि असं म्हणतो की आपण जसं नदीत आपण कचरा टाकतो, जसं कृष्णामाई कोपली आणि तिनं आपल्या दारात तोच कचरा बरोबर. परत आला. अशा पद्धतीची परिस्थिती बघितली. जनजीवन विस्कळीत झालं. जे त्याच्या अगोदर आम्ही काम करून जे तरुणांचं संघटन आम्ही उभं केलं होतं, त्यावेळी आम्ही ठरवलं की आत्ता खऱ्या अर्थानं हे जे शहरावरती संकट आलेलं आहे, या संकटानंतरनं खरी कुठली गोष्ट होती किंवा खरं युद्ध कुठलं होतं, तर अस्वच्छतेविरुद्ध लढण्याचं. म्हणजे साथीचे रोग पसरण्याची भीती वगैरे खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळी होती. त्यामुळे आम्ही पाणी उतरल्या स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. नागरी वस्त्या असतील, आपले सांगलीचे जे काही सर्व घाट असतील, हं. स्मशानभूमी असतील, मंदिरं असतील, शाळा असतील, ह्या सगळ्या आम्ही स्वच्छ करून पाण्यानं धुवून काढल्या. इथंच न थांबता जे पूरबाधित घरं आहेत, हं. सांगलीत असतील, मिरजेत असतील, हरिपूर, अंकली, जुन्नामणी, बामणी ही नदीकडची गावं देखील ह्या ठिकाणी आम्ही पूरबाधित घरांमध्ये जाऊन औषध फवारणी देखील केली, बरं. जेणेकरून साथीचे रोग पसरू नयेत. जर मला वाटतंय की पुराचं हे 8-10 दिवस असलं तरी आमचं काम जवळ-जवळ 1.5 महिने सुरू होतं. हं. 1.5 महिने आम्ही दिवसभर या सगळ्या भागांमध्ये काम करत होतो. मग ते बरोबर. 2019 असू दे, 2021 असू दे किंवा 24 असू दे. बरोबर. तुम्ही नुकतंच म्हणजे मी बऱ्याचदा ऐकलंय ही गोष्ट, की जय तू कृष्ण अभियान हे हं, जे तुम्ही सुरू केलंत, आता त्याचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रचार पण करताय, प्रसार पण होतोय. हं, तर मग हे अभियान सुरू करण्यामागचा काय नेमका हेतू होता आणि हं. काय विचारानं ते सुरू केलंत? जर बघितलं की आज मुंबईची मिठी नदी असू दे, पुण्याची मुळा मुठा नदी असू दे, आपल्या शेजारील कोल्हापूरची पंचगंगा असू दे. आता सध्या सोशल मीडियावर तुम्ही एक नुकताच व्हिडिओ बरोबर. बघितला असेल की अ, तो चादर हातरल्यागत पंचगंगेवरती जलपर्णीनं सगळं व्यापून बरोबर. टाकलंय. हो. पाण्याचा अंश दिसेना बरोबर. आणि कुठेतरी ह्या नद्यांप्रमाणे आपल्या कृष्णामाईची अवस्था होऊ नये म्हणून हे उचललेलं पाऊल होतं. आम्ही हरिपूर यासारख्या गावांमध्ये ज्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यावेळी शेतकऱ्यांनी एक गोष्ट सांगितलं, की आमच्या म्हशी देखील आता ह्या कृष्णेचं पाणी पीत नाहीत आणि हं. असं पाणी आज आपण नागरिक म्हणून पितोय. पितोय. मग ह्या कृष्णा नदीची गटरगंगा किंवा नाल्यामध्ये रूपांतर होऊ नये का म्हणून आम्ही 1 जून 2025ला तमाम सांगलीकरांनी एक आवाहन केलं, की कृष्णा नदीचं पाणी पिणाऱ्या प्रत्येक सांगलीकरांनी कृष्णा नदीसाठी स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा. त्यासाठी आम्ही जनजागृती रॅली काढली होती हं. मारुती चौकापासून नदीपर्यंत. हं. एक साधारण 2000 सांगलीकर बापरे! कृष्णामाईचे सुपुत्र त्या रॅलीमध्ये सहभागी झाले. एकत्रित सर्वांनी मिळून स्वच्छतेची शपथ घेतली आणि तिथून जय तू कृष्णे या अभियानाला सुरुवात झाली खऱ्या हं. अर्थानं. हा खूप मोठा प्रवास आहे. त्याला सातत्य ठेवून आम्हाला काम करावं लागणार आहे. जय तू कृष्ण अभियान 1 दिवसाचं न करता 1 जूनला रॅली झाली आणि 22 जूनला राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत, हं. देवेंद्र फडणवीस साहेब यांना देखील आम्ही भेटलो आणि त्या संदर्भातलं निवेदन त्यांना दिलं आणि बरोबर. त्यांनी पुढं जे काही पाटबंधारे विभाग आहे, हं. जल विभाग आहे, त्याला ते पत्र पुढं केलं आणि त्या संदर्भात माझी मंत्रालयात मीटिंग देखील झाली. म्हणजे प्रशासन असेल, नागरिक असेल, ह्या सगळ्यांची एक एकत्रितपणे संवाद साधत हे हं. आपल्या कृष्णा नदी स्वच्छ करण्यासाठी, कृष्णा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आपल्याला खूप मोठा लढा उभा करावा लागणार आहे आणि यासाठी तमाम सांगलीकरांची आपल्याला साथ गरजेचं आहे. बरोबर. पण या सगळ्यामध्ये आता बऱ्याचदा आपण ऐकतो, की एक कचरा मी टाकला तर काय होणार आहे? हं, सगळेच जण टाकत असतात बरोबर. किंवा मी एकट्याने स्वच्छता केली म्हणून काय होणार आहे? बाकीचे तर हो, अस्वच्छता करणारच आहेत. हो. मग असं कधी वाटलं का मीच का करू किंवा मी करतोय आणि मला कोणी साथ देत नाहीये. हं. मग मी हे कुठपर्यंत नेऊ शकतो? असं कधी वाटलं का तुम्हाला? सुदैवानं असा कधी प्रसंग आला नाही. कारण काय झालं, की सुरुवात ही आमची योग्य वेळी झाल्यामुळं
म्हणजे सुरुवात ही महाविद्यालयीन काळात झाली. महाविद्यालयीन काळातलं एक वैशिष्ट्य असतं, की आपला मित्रपरिवार खूप मोठा असतोय बरोबर. आणि हा मित्रपरिवार फक्त चांगल्या गोष्टीत न तो वाईट गोष्टीत पण असतोय. मग आम्ही चांगल्या गोष्टीची सुरुवात केल्यामुळे आम्हाला मित्र सोबत भरपूर होते. त्यामुळे कधी एकटं पण वाटलं नाही. हं, आणि जसं-जसं वय वाढत गेलं, काम वाढत गेलं, तसं सांगलीकरांनी देखील भरभरून प्रेम आम्हाला दिलं, पाठबळ दिलं. हं. त्यामुळे सर्व स्तरातून पाठबळ मिळत गेलं. परंतु तुम्ही एक गोष्ट बोलला, की एक नागरिकांच्यामध्ये एक एक गोष्ट आहे, हं. की मी एकट्यानं घाण केल्यावर काय मोठा फरक पडणार आहे बरोबर. किंवा मी एकट्यानं स्वच्छ केल्यावर काय पडणार आहे, मी नियमाचं पालन केल्यावर काय होणार आहे, जग सगळं करतंय. परंतु मला सगळ्यांना आज आपल्या माध्यमातून सांगायचं आहे, की बदल हा एकट्यानंच सुरुवात होतो. बरोबर. त्यामुळं आपण प्रत्येकाने निर्धार करूयात, की आपलं सांगली शहर आणि आपली कृष्णामाई आपण स्वच्छ ठेवूयात आणि आपण हा आज निर्धार केला तर येणाऱ्या काळामध्ये आपल्यासाठी राहू दे, पण आपल्या येणाऱ्या पिढींसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, हं. नातवंडांसाठी आपलं सांगली शहर आणि आपली कृष्णा नदी स्वच्छ राहील. बरोबर. 2,936 दिवस तुम्ही अखंड स्वच्छता सेवा देत आला आहात आणि ही सेवा देताना तुम्हाला कधी थकवा जाणवला का? माणूस म्हणल्यावरती उत्साह आहे, त्या पद्धतीने थकवाही आहे, ह्या गोष्टी आहेत. पण जेव्हा-जेव्हा असे प्रसंग घडले, तेव्हा तर असं देवदूतासारखं काही माणसं आयुष्यामध्ये आली आणि त्यांनी एक असे प्रेमाचे 4 शब्द बोलले किंवा असं पाठबळ दिलं, की प्रेरणा दिली, की त्यांचा एखादा सोशल मीडियावरचा मेसेज बघून, त्यांचा एखादा फोन कॉल किंवा रस्त्यावरून जाताना एखादा अनोळखी माणूस सहज भेटून जातो, "हां, तुम्ही तेच ना?" असं-असं मुलं जी असं-असं काम करताय, तुमचं काम असं-असं आहे. ही अशी एखादी भेट घडून जाते किंवा असा हं. एखादा प्रसंग येतो, की ते सगळ्या गोष्टी निघून जातात आणि बरोबर. परत एकदा पुन्हा एकदा नव्या जोमानं कामाला आम्ही लागतो. बरोबर. तुमचं वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नाव नोंद झालेलं आहे. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे अशा काहीच कुठल्याच गोष्टीची कल्पना नव्हती. मुळात हे काम सुरू करताना संघटना, संघ, संस्था असं काही असतं हेही माहीत नव्हतं. परंतु काम सुरुवात केलं. तसं स्वच्छता अभियानाचे हे दिवसांमागून दिवस झाले आणि काम पुढं वाढून एक 2000 दिवसांच्या आसपास झालं असताना हं. एकांची भेट झाली आणि त्यांनी बोलले, की असं-असं कुठेतरी ह्याची गणना होते बरं. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, तर त्यासाठी प्रयत्न करावं. हं. आणि त्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले आणि 2000 दिवसांचा सगळ्यात कमी वयाच्या मुलांनी हं. जगातील राबवलेली सगळ्यात मोठी स्वच्छता मोहीम हं. असं तो वर्ल्ड रेकॉर्ड सेट झाला आणि अ, साधारण 2022 मध्ये त्याच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद झाली आणि ते एक समाधान आहे की बाबा आपण काहीतरी करून एक एक कुठेतरी समाजानं गणना केली पाहिजे असं काहीतरी काम एखाद्या कमी वयामध्ये आमच्याकडून झालं. बरोबर. हे वर्ल्ड रेकॉर्ड करताना हे वर्ल्ड रेकॉर्ड तुमच्या नावे झालं कारण की तुम्ही स्वच्छता मोहीम सगळ्यात जास्त हो. दिवस राबवली. मला असं विचारायचं आहे तुम्हाला स्वच्छता ही सवय आहे की सामाजिक जबाबदारी? दोन्ही गोष्टी आहेत, परंतु सामाजिक जबाबदारी तर आहेत, पण त्यापेक्षाही अधिक ही वैयक्तिक जबाबदारी आहे. हं. कारण हे प्रत्येकाचं काम आहे, स्वच्छता मोहीम हे करणं. बरोबर. जसं आपण श्वास घेतो, श्वास सोडतो आणि आपली जी काही बाकीची कर्तव्य आहेत, हं. नीतिमूल्य आहेत, त्यामध्ये स्वच्छता हा एक खूप मोठा आणि प्राधान्यक्रमानं प्रथम क्रमांकाचा तो मुद्दा आहे. परंतु दुर्दैवानं हीच गोष्ट ही सगळ्यात शेवटी किंवा ती गणना केलीच जात नाही. बरोबर. त्यामुळे ही आजची परिस्थिती सगळी आपण बघतोय. आता तुम्ही दररोज 1 तास ही मोहीम राबवता आणि मी असंही ऐकलंय, की तुम्ही जरी सांगली, मिरज या भागात नसाल, कुठे बाहेर गेला असाल, कामानिमित्त असेल किंवा कुठल्या कार्यानिमित्त असेल, तर तुम्ही जिथे असाल तिथे सुद्धा हे काम करताय. मग यामागची संकल्पना काय आहे नक्की? ही चळवळ बनली पाहिजे. म्हणजे एखादा इव्हेंट न होता हा मोमेंट झाला पाहिजे आणि त्यासाठी सुरुवात ही आपल्यापासून झाली पाहिजे. आपण कुठेतरी मागे राहिलो, की चळवळ कुठेतरी मागे पडेल. बरोबर. म्हणून जिथं-जिथं जाईल आणि स्वच्छतेची समस्या ही फक्त एका सांगली शहरापुरतं, एका गल्लीपुरतं नसेल, तर ही जगभरातली किंवा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातली समस्या आहे. बरोबर. त्यामुळं ज्या ठिकाणी कसं आहे एखाद्या ठिकाणी काम, व्यवसाय ह्या गोष्टीनिमित्त बऱ्याच ठिकाणी फिरावं लागतं. मग जेव्हा-जेव्हा कोकण असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अगदी मुंबईसारख्या भागांमध्ये गेलेलो आहे. त्या ठिकाणी सकाळचे एक अर्धा पाऊण तास आम्ही तिथलं प्लास्टिक असू दे किंवा स्वच्छतेचं काम करण्याचं आम्ही आजपर्यंत ते सातत्य ठेवलेलं आहे. बरोबर. स्वच्छता मोहीम राबवताना सांगली शहर असेल, मिरज असेल, तर या भागांमध्ये तुम्हाला प्रमुख बदल कोणते जाणवले?
बघा, ज्यावेळी ही स्वच्छतेची मोहीम सुरू केली, 17-18ला ज्यावेळी मोहिमेच्या सुरुवातीला, तर शहरातून जाताना की बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असाल की मोठमोठे कचऱ्याचे ढीग दिसायचे बरोबर. प्रत्येक रस्त्याला. परंतु आज 2016ला तुम्ही तर बघितलं, तर काही अपवाद सोडले, तर असं कुठेच असे मोठे-मोठे ढीग आपल्याला बघायला मिळत नाहीये. हं. हा एक बदल घडलाय. बरोबर. आणि जी मी 2018ला स्वच्छता करून सेल्फी पॉइंटची संकल्पना आणली, ती पुढे जाऊन हं. राज्य शासनाने आणि किंबहुना आपल्या सांगली महापालिकेने तो स्वीकारलं आणि हं. महापालिकेतर्फे सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी सेल्फी पॉइंट उभारण्यात आले. आणि एवढंच नाही, तर ज्या काही कॉर्पोरेट कंपनी आहेत, हं. तर तुम्ही एम-आय-डी-सीतून किंवा आणि बाहेर फिरताना बघितलं, तर त्यांनी त्यांच्या बाहेरचा भाग टायर किंवा नारळाचे हुंडके किंवा बॅरल्स हं. असे हे करून कलर करून त्यांनी सुशोभीकरण केलं. बरोबर. म्हणजे स्वच्छतेतून म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून सुशोभीकरण बरोबर. ही संकल्पना मुळात सांगलीच्या मातीतून उदयास आली. बरोबर. 75, 76, 77 तास स्वच्छता अभियान हे आयोजित करण्यामागचा काय उद्देश होता? की आपण बघितली की ज्यावेळी भारत देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, हं. त्यावेळी जगभरातून सॉरी भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ज्यावेळी 75 वर्ष पूर्ण झाले, तेव्हा आपण संबंध भारत देशातून हा एक आपला राष्ट्रीय उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात होता. आणि त्यावेळी आम्हा मुलांना वाटलं की आपणही यामध्ये खारीचा वाटा द्यावा आणि बरोबर. आपल्या देशाप्रती आगळ्या वेगळ्या पद्धतीने कृतज्ञता व्यक्त करावी. हं. म्हणून आम्ही सलग 75 तास रात्रंदिवस बरं. 4 दिवस 3 रात्र ही मोहीम राबवण्याचं ठरवलं. आणि पहिल्या 75व्या स्वातंत्र्य दिनाला जी 75 तासांची मोहीम झाली, त्याला एवढं काम चांगलं झालं आणि एवढं त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला की आम्ही 75, 76, 77 असं 3 वर्ष ते सातत्यानं आम्ही राबवलं. बरं. आता कसं आहे, सामाजिक कार्य करणं म्हणजे वेळ देणं आणि हा वेळ आपण जो देतोय तो कुठलाही म्हणजे स्वार्थ न बघता हा वेळ दिला जातो, कारण आपण हे समाजाचं ऋण म्हणून काम करत असतो. बरोबर. पण यामध्ये कुठेतरी आपली स्वतःची जबाबदारी असेल, स्वतःची कामं असेल किंवा घरची जबाबदारी असेल, तर या दोन्ही गोष्टी फार बॅलन्स कराव्या लागतात. हो. आणि कितीही झालं तरी फायनान्शियली काम करताना आणि सामाजिक कार्य करताना या दोन्हीमध्ये फार फरक पडतोय. मग तुम्ही त्याचा बॅलन्स कशा पद्धतीनं केलात? सुरुवातीला ज्यावेळी महाविद्यालयीन काम म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ह्याचा काही खूप भार पडला नाही किंवा ह्यात काही ओझं वाटलं नाही. पण जसं वाढतं वय आहे, तसं जबाबदारी वाढत गेल्या. मग त्यामुळं बरेच चांगले वाईट प्रसंग आम्हाला आले. मग त्याच्यामध्ये आम्ही हा निर्णय घेतला किंवा मुलांसाठी, हं. कारण ही संघटना टिकली पाहिजे, ही बरोबर. मुलं आली पाहिजेत. आणि त्यासाठी हा विषय होता की मुलांनी प्राधान्यक्रमानं त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांचं नोकरी असेल, व्यवसाय असेल, ह्याला वेळ देऊन मग त्यांनी ह्या कामाला वेळ द्यायचा. आणि त्याच्यामध्ये हे फक्त ही चेन आम्ही एक केली की रविवारपासून शनिवारपर्यंत ह्या मुलांनी प्रत्येक दिवशी वेळ द्यायचा. हं. जेणेकरून ते सातत्य टिकल आणि काम थांबणार नाही. बरोबर. मग आता या सगळ्यामध्ये खरंच कुटुंबाची साथ फार महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला कुटुंबाची साथ कशा पद्धतीने लाभली? आज ह्या निर्धार फाउंडेशन आणि 10 वर्षाचा जो कालखंड आहे, ह्याच्यामध्ये जर पाया म्हणला, तर आज हे माझं कुटुंब आहे. कारण त्यांचं कॉन्ट्रिब्युशन ह्याच्यामध्ये एवढं मोठं आहे, की ते शब्दात न मांडण्यासारखं आहे. बरोबर. की कसं की माझे आई-वडील हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत. हं. वडिलांचा एक छोटं नाश्ता सेंटर, आईंचं एक गृहिणी आणि घरीच एक लेडीज कनेक्शन आई चालवणार आहे. हं. आणि खूप मोठा वारसा नाही सामाजिक, राजकीय किंवा आणि काही शैक्षणिक. परंतु अशामध्ये त्यांनी माझ्या प्रत्येक कृतीला भरभरून पाठबळ दिलं. फक्त शाब्दिक पाठबळ न देता मी घराकडे जे दुर्लक्ष करत होतो, माझ्या घरातल्या मी माझी जबाबदारी मी पार पडतो त्या प्रत्येक गोष्टीला त्यांनी पोटाशी घातलं. आणि त्या पलीकडे जाऊन जो काही आर्थिक भार असतो या सामाजिक कार्यातला, हं. ह्याच्यामध्ये त्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन त्यांचं आहे, की जेव्हा मला कधी मदत लागेल तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून जी मदत करता येईल त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एवढं म्हणजे बाहेर पडताना पेट्रोलला ₹200-300 देण्यापासून रोजचा हा त्यांचा ह्याच्यामध्ये खूप मोठा सहकार्य आहे. आणि त्यांनी पाठीशी उभारले
म्हणूनच ही आज इथपर्यंत काम येऊ शकलं. बरोबर. जेव्हा वर्ल्ड रेकॉर्ड नोंद झाली 2000 दिवसांची, हां. तर यानंतर जबाबदारी नक्कीच वाढली असणार आहे. हो. कारण आपण वर्ल्ड रेकॉर्ड आपलं नोंदवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ही स्वच्छता मोहीम कुठेही न थांबता ती पुढं नेली पाहिजे, हो. त्याची चळवळ निर्माण केली पाहिजे. मग ती पुढं नेण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं काय-काय ठरवलंत आणि तिथून पुढं कोणते बदल केलेत कामामध्ये? वर्ल्ड रेकॉर्ड ही एक आयुष्यातली एक सुखद धक्का होता, की वर्ल्ड रेकॉर्डचा इम्पॅक्ट असा पडला, की ही बातमी वाऱ्यासारखी मुंबईपासून दिल्लीपर्यंत पोहोचली आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी आम्हाला बोलवून सत्कार केला आणि हं. त्यानंतर ना आम्हाला वाटवलं, की एक आपल्या सर्वसामान्य विषयीतील मुलांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांनी बोलवून सत्कार केला. तर आपली जबाबदारी कुठेतरी वाढलेली आहे. त्यामुळं आम्ही मुलांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन, गोष्टी करून, वेगवेगळे भाग ठरवून, ह्याच्यामध्ये अधिक व्यापक पद्धतीने कसं काम करता येईल, त्याच्यावरती आम्ही काम केलं. बरोबर. जर सरकारनं तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली, हं. तर तुम्ही पहिली कृती काय कराल? तर मला असं वाटतं, की सुरुवातीला संपूर्ण महाराष्ट्र फिरून एक 10 वर्षामध्ये जे काही आज चांगले वाईट अनुभव आहेत, काही योजना आहेत, त्या प्रत्यक्षात अंमलात आणून ग्राउंड लेव्हलला अगदी विदर्भ, मराठवाड्यापासून प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन ते युवकांचं संघटन करून, ह्याच्यावरती एक चांगला रोडमॅप करून मी पूर्ण काम करायला तयार आहे. आमची पूर्ण टीम काम करायला तयार आहे. परंतु सरकारनं, महाराष्ट्र शासनानं तसं हे करावं. मग आज 10 वर्ष काम केले. पुढच्या 10 वर्षामध्ये निश्चितच एक मोठा बदल ह्या महाराष्ट्रामध्ये झालेला दिसेल आणि तो महाराष्ट्र हे एक स्वच्छ राष्ट्र म्हणून उदयास येईल आणि त्याचं पुढे जाऊन आपला भारत देश एक आदर्श घेईल आणि आपला भारत देश हा जगामध्ये एक स्वच्छ राष्ट्र म्हणून पुढे यायला वेळ लागणार नाही. बरोबर. या सगळ्यामध्ये आपण जसं आतापर्यंत ऐकलं, की स्वच्छ भारत अभियान हे सुरू करण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर तशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवल्या गेल्या. हं. पण त्या कितपत पुढेपर्यंत गेल्या याचा आपल्याला फारसा काही ही माहिती नाहीये. पण तुम्ही जेव्हा ही स्वच्छता सुरू केली, तर तुम्ही सुद्धा या मोहिमेतील एक स्वच्छता दूत असं म्हणायला काही हरकत नाही. कारण आपल्या सांगली, मिरज शहरांमध्ये तुम्ही स्वच्छताचं काम सुरू केलं आणि याची नोंद सुद्धा झालेली आहे. मग यामध्ये आपली महानगरपालिका तुम्हाला कशा पद्धतीने मदत करते आणि त्यांच्याकडून सहकार्य मिळतंय का? की ह्या महापालिकेमध्ये 2 पार्ट आहेत. जे खालचे जे सफाई कर्मचारी आहेत, जे स्वच्छता अधिकारी आहेत, की ते त्यांचं काम करत असतात. ते काम चालू आहे आणि कुठेतरी दुसऱ्या बाजूनं नागरिकांकडून केलं पाहिजे म्हणून आपण काम करतोय. बरोबर. आता दुसरा भाग झाला की प्रशासकीय अधिकारी, जे वरचे अधिकारी आहेत, की ह्याच्यामध्ये काही खेबुडकर साहेबांसारखे आणि काही अपवाद सोडले, तरी असे कुठले वरचे अधिकारी नाहीत की तळागाळात जाऊन बाबा ही शहरासाठी काम करणारी तरुण पिढी आहे. बरोबर. तर ह्यांच्याकडे आपण जावं, ह्यांना विचारपूस करावं आणि ह्यांना कुठेतरी त्यांना स्वच्छतेचं लागणारं किट, हँड ग्लोव्हज, मास्क असतील, खराट असेल, अशा काही साहित्यांची मदत करावी. अशा कुठल्याच अधिकाऱ्यांची मानसिकता मी बघितलेली नाही आहे आणि कुठेतरी हे झालं पाहिजे. एकीकडे नुसता अ, तरुण पिढी नशेखोरी व्हायला लागल्या, व्यसनाधीनता वाढायला लागल्या, गुन्हेगारी व्हायला लागल्या, असं आरडाओरड करण्यापेक्षा जी समाजासाठी चांगली काम करतात, अशी अनेक मुलं आहेत. फक्त बरोबर. निर्धार फाउंडेशन नाही आहे. अशा चांगलं काम करणाऱ्या माणसांना प्रोत्साहन द्या. म्हणजे ऑटोमॅटिक चांगली काम करणारी माणसं वाढतील आणि वाईटांची संख्या ही कमी होईल. बरोबर आणि आता सध्या तुम्ही तरुण पिढीला सोबत घेऊन हे काम करताय आणि बऱ्याच तुमच्या मोहिमांमध्ये तरुण पिढी तुमच्यासोबत सहभागी होते आणि चांगल्या पद्धतीनं कामही करताना आपल्याला दिसून येते. यामध्ये आजच्या पिढीला पर्यावरणाचं महत्त्व आणि स्वच्छतेचं महत्त्व तुम्ही कशा पद्धतीने थोडक्यात सांगाल? आत्ता अलीकडचा जो पिरियड आहे सोशल मीडियामुळं काही गोष्टी लोकांना समजायला लागल्यात, की बाबा पर्यावरणाचा विचार नाही केला तर काय लेव्हलला गोष्टी जाऊ शकतात. परंतु तो इतक्याही प्रमाणात अजून पोहोचत नाही आहे, की प्रत्येकजण फक्त वैयक्तिक आयुष्यामध्ये गुंतलाय. प्रत्येकाची हौस-मौज पूर्ण करण्यामध्ये गुंतलाय आणि स्वतःचा डेव्हलपमेंट, स्वतःचा विकास करण्यामध्ये हे सगळं करत असताना पर्यावरणाच्या बद्दल कुणीही विचार करत नाहीये. हं. मला असं वाटतं, की डोळ्यामध्ये एखादी कसर केली की आपल्याला त्रास होतो. जोपर्यंत ते निघत नाही तोपर्यंत आपल्याला चैन पडत नाही. तेवढंच ही शहरातली अस्वच्छता किंवा हे शहरातलं प्रदूषण ह्याच्याकडे बघून लोकांना त्रास होणार नाही.
तोपर्यंत बदल घडणार नाही. बरोबर. त्यामुळं प्रत्येकाने ही गोष्ट जेवढा आपण श्वास घेतो, सोडतो, तेवढ्याच महत्त्वाची ही गोष्ट आहे, की ह्या गोष्टीकडे आत्ता गांभीर्यानं देणं गरजेचं आहे. कारण आज तुम्ही क्लायमेट बघितलं, तर पूर्ण उन्हाळ्यामध्ये पाऊस पाऊस पडतोय, पडतो. हिवाळ्यामध्ये उकडतंय. पूर्ण सगळं उलटं-सुलटं झालेलं आहे त्या गोष्टी आणि हे सगळं आपण गेलेल्या गोष्टी आहेत. आणि जर ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर हे सगळ्या गोष्टींचा शेवट व्हायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. बरोबर. कारण आपण शाळेत असताना ऐकायचो, की ओझोन लेयर जो आहे, हो, तो त्याच्यावर कमी होत चाललाय, हो, त्याला होल पडलाय. पण हो. तेव्हा शाळेत असताना या गोष्टीबद्दल फार काही वाटायचं नाही. हां, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं बरेच व्हिडिओज वगैरे आपण बघतो सोशल मीडियावर, की नदी-नाल्या असतील याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये प्लास्टिकच्या बॉटल्स असतील, हो, प्लास्टिकच्या गोष्टी असतील किंवा इव्हन जे फॅक्टरीज आहेत, तर हो, त्यांचं दूषित पाणी त्याच्यात सोडलं हो. जातं आणि तेच पाणी आपण सध्या पितोय. तर याच्या मागे तुम्ही कशा पद्धतीनं तरुण पिढीला सांगाल, की काय काम नक्की केलं पाहिजे आणि लक्ष कुठे दिलं पाहिजे? थोडासा एक छोटा मुद्दा सांगतो, की आता तुम्ही म्हणला, की हे नाल्यांच्या माध्यमातून वगैरे जे पाणी मिसळतंय, ह्यात पहिली गोष्ट आहे, की स्थानिक प्रशासन असू दे आणि राजकर्त्यांनी ह्याच्याकडे जो आपला सांगली शहराचा शेरी नाल्याचा प्रश्न आहे, बरोबर. ह्याच्याकडे त्यांनी गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. मी आज हे ठामपणाने आणि जागृतपणे सांगतो, की भलेही 1 वर्ष सांगलीतले रस्ते, गटारींचं काम तुम्ही थांबवा आणि तो सगळा निधी त्या शेरी नाल्याच्या शुद्धीकरणासाठी तुम्ही वापरा आणि एकदाचा तो उपक्रम तुम्ही तो प्लांट उभा करा आणि आम्हाला जे रोज उठून विष आम्ही पितोय, बरोबर. प्राशन करतोय, ते कुठेतरी थांबवलं पाहिजे. एक सांगलीकर म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो. आणि राहिला प्रश्न नागरिकांना, तर की म्हणतो की आज घरात आपण एखादी गृहिणी आली, तर ते गटरीमध्ये प्लास्टिक टाकणे, कचरा टाकणे, ते नाल्यामध्ये जातं, नाल्यातनं नदीमध्ये येतं. ह्या गोष्टी होतात. आणि आज तरुण पिढी पण काम कुठेही करताना बेफिकीरपणे प्रत्येकजण इकडं-तिकडं टाकतो. तर ह्याच्याकडे कुठेतरी एक बघितलं पाहिजे व्यवस्थित आणि मला वाटतं की मोठ्यांना किती जरी सांगितलं तरी कितपत बदल घडेल माहीत नाही. परंतु पुढचा विचार करून जे काही शाळा आहेत, त्या शाळांमधून स्वच्छतेचं प्रबोधन झालं पाहिजे. येणारी पिढी हं. आपण सुधारण्यासाठी किंवा येणारी पिढी घडवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आत्ताची पिढी सुधारवण्याबरोबर येणारी पिढी घडवण्यासाठी आपण कटाक्षानं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही शाळा नंबर 7 ही दत्तक घेतलेली हो. आहे. तर मग त्या शाळेबद्दल काय सांगाल? आणि दत्तक घेतली आहे म्हणजे तुम्ही कशा पद्धतीनं त्या शाळेसाठी काम करताय? आणि याचबरोबर तरुण पिढीनं शाळांसाठी कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे? की आज आपण बघतोय की सरकारी शाळा म्हणजे महापालिकेची शाळा, जिल्हा परिषद शाळा हे नामशेष होताना बघत असतात, की आज ज्यावेळी आम्ही शिकत होतो त्यावेळी एका वर्गात 50-60 मुलं असायची. पण आज 5-10 मुलांची ही परिस्थिती आहे. पण अशामध्ये 2020 साली एक महानगरपालिकेची शाळा क्रमांक 7 सांगली ही विश्रामबागच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी शाळा एक दत्तक घेतली. दत्तक म्हणजे ती नाममात्र आम्ही दत्तक घेतली त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी. हं. शाळा घेतल्यानंतर पहिला संपूर्ण इमारत आम्ही स्वच्छ करून घेतली, रंगरंगोटी केली, चांगले संदेश लिहिले. त्यानंतरनं कॅमेरा बसवले, पाणी साचत होतं ग्राउंडमध्ये, मुरुम टाकून घेतला हं. आणि शाळेला 15 जूनचा पहिला दिवशी मुलांचं खूप वेगळ्या पद्धतीनं एक स्वागत, मग क्रीडा महोत्सव, वार्षिक स्नेहसंमेलन अशी आणि पालकांसाठी महिला दिनाचे कार्यक्रम, वार्षिक सहल असे आणि मुलांना लागणारे दर्जेदार शैक्षणिक साहित्य हं. असे भरीव काम आम्ही 7 नंबर शाळेमध्ये केलं. त्याचा रिझल्ट असा मिळाला, की 2020 साली ज्या शाळेमध्ये 64 विद्यार्थी संख्या होती, आज 2026ला त्या शाळेमध्ये 450 बरं. पटसंख्यापर्यंत ही शाळा पोहोचलेली आहे. त्यामुळे स्वच्छतेबरोबर एक शिक्षणामध्ये एक मला वाटतं, की खूप मोठं काम आम्ही करू शकलो. बरोबर. आणि तरुण पिढीनं कशा पद्धतीनं या शाळा जपण्यासाठी, पुढच्या पिढीला वाचवण्यासाठी काम केलं पाहिजे? की आज बरेच ग्रुप आहेत, संघटना आहेत, मंडळ आहेत. ते वेगवेगळ्या पद्धतीनं गोष्टी करत असतात. अ, त्याबरोबर त्यांना मला सांगायचं की आपल्या भागातील एखादी मराठी शाळा, तुम्ही तिकडे लक्ष द्या. तिथं मुलांना लागणारं साहित्य किंवा वाढदिवसानिमित्त एखादी त्या शाळेसाठी लागणारे साहित्य, त्या तुम्ही त्या ठिकाणी द्या आणि आपली मुलं की आपल्या घरातली मुलं ही मराठी शाळेमध्ये आपण पाठवावीत. जेणेकरून
मराठी शाळा ह्या वाचतील आणि आपली मराठी संस्कृती आणि मराठी भाषा ही जपली जाईल. बरोबर. आपण आतापर्यंत अशा गोष्टी बघत आलोय, की एखादं कुणीतरी काहीतरी वाईट काम करत असेल किंवा नियम पालन करत नसेल, तर आपण त्यांना दंड लावतो. हो. तर मग जे अस्वच्छता पसरवत असतील, शक्यतो आपण ह्या पाट्या वाचलेल्या असतात, हो. की ₹500 दंड, ₹200 दंड. पण मग हा दंड किती महत्त्वाचा आहे? स्वच्छतेसाठी अस्वच्छता पसरवली म्हणून दंड देणं महत्त्वाचं आहे, की त्याची जबाबदारी म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे? की निश्चितच ज्यावेळी एखादी गोष्ट सांगून नागरिकांकडून त्याचं पालन होत नसेल, तर दंडात्मक कारवाई केलीच पाहिजे आणि ती खूप कठोर केली पाहिजे, ह्या मतावर मी ठाम आहे. परंतु ह्याआधी एक प्रशासनानं आपल्या काही कर्तव्य आहेत, ती पार पाडल्या पाहिजे किंवा त्याच्या पावलावर पहिला प्रशासनानं चाललं पाहिजे. बरोबर. म्हणजे नागरिकांना बोलायला आपल्याकडं वाट राहत नाही. प्रशासनानं पहिली स्वतःचं एक पाऊल टाकून दुसऱ्या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली पाहिजे ही दंडात्मक कारवाईची. जेणेकरून ह्याच्यावरती आळा बसेल बरोबर. आणि ह्या स्वच्छतेच्या वाटचालीमध्ये एक बदल घडेल. बरोबर. तुमच्यासारखे बरेच स्वच्छता दूत आतापर्यंत काम करत आलेत किंवा इथून पुढेही काम करत राहतील. पण मग त्यांना लागणारी प्रायमरी महत्त्वाची जी गोष्ट आहे, जी आपण महानगरपालिकेकडनं घेऊ शकतो किंवा ते आपल्याला मदत करू शकतात. तर ही कोणती गोष्ट असेल आणि कोणती गोष्ट तुम्ही त्यांच्याकडून अपेक्षित करता? आज महापालिकेचं एक 1000 एक कोटीच्या आसपास वार्षिक बजेट आहे. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींवरती त्यांचा पैसा खर्च होत असतो. पण त्यामध्ये मला वाटतं, की जे स्वच्छतेमध्ये काम करणारे आज नदीकडेला सांगलीमध्ये काम करणारे एक 7-8 संघटना आहेत. मिरजेमध्ये आहेत. शहरामध्ये स्वच्छतेमध्ये काम करण्यासारखी किंवा प्लास्टिकवरती काम करणारी काही तरुण मंडळ आहेत. तर ह्या मुलांशी संपर्क साधून हं. तर त्यांना जे काही लागणारच आहेत, खोरपाटीपासून जे आणि काही असतील, तर काही आपत्ती काळामध्ये काम करणारी काही संघटना आहेत. त्यांच्यासाठी काय असते, काही सर्पमित्र आहेत. हं. असे जे काही आहेत, जे काही हेल्पलाईन म्हणजे जे म्हणजे हेल्पलाईन म्हणून काम करतात. हेल्पलाईन म्हणून काम करतात. असे जे आहेत, त्या सगळ्यांना कुठेतरी एका ह्याच्यामध्ये माळेत माळेत. बांधून मग ह्या मुलांसाठी एखादा कक्ष स्थापन करून त्यांच्या महिन्याला एखादी मीटिंग घेऊन ह्यांना लागणाऱ्या गोष्टी द्याव्यात. जेणेकरून जेव्हा आपत्ती सांगली शहरावर व आपल्या भागावरती येते, तेव्हा हीच माणसं आहेत, हीच मुलं आहेत, जी पुढे होऊन काम करतात. बरोबर. ते प्रशासनासाठी नाही तर सांगली शहरावरच्या प्रेमासाठी काम करतात. बरोबर. परंतु दुर्दैव आहे, की आपत्ती गेली की प्रशासनाला ह्या मुलांचा, या तरुणांचा विसर पडतो आणि त्यांना साधी नंतरनं भेट ही व्यवस्थित दिली जात नाही. बरोबर. भविष्यात तुम्ही कशा पद्धतीनं या क्षेत्रामध्ये काम करणार आहात आणि पुढचे काय तुम्ही विचार ठेवले आहेत? ह्या 10 वर्षांमध्ये खूप मोठा अनुभव आलेला आहे. खूप गोष्टी समजलेल्या आहेत. त्याच्यामधून एक परवाच्या वर्धापन दिनादिवशी आम्ही एक हे केलं, की पहिला आम्ही वैयक्तिक एक संघटनेची भूमिका म्हणून सांगतो, की आम्ही ठरवलंय, की 10 वर्षामध्ये राकेश जड्डनावर लोकांना दिसला. परंतु पुढच्या 10 वर्षामध्ये राकेश जड्डनावरच्या पाठीमागे राहणारे जे आहेत, ती फळी समोर येईल आणि प्रत्येक ह्या मुलांना प्रत्येक विश्रामबाग, कुपवाड अशी वेगवेगळ्या भागांची जबाबदारी दिलेली आहे. तर आमचा प्रयत्न आहे, की राकेश जड्डनावरनं जसं 10वा वर्धापन दिन साजरा केला, तसं ह्या मुलांनी पुढचे वर्धापन दिन त्यांनी त्यांच्या भागात साजरे करावे. बरं. म्हणजे नवीन तरुण पिढी, तरुण नेतृत्व प्रत्येक भागातून पुढे यावं आणि त्यांना संधी देण्याचं, त्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं हे काम माझ्याकडून होईल. जेणेकरून ह्याला व्यापकता वाढेल आणि ही लोक चळवळ होईल. बरोबर. मग यासाठी लोकसहभाग हा फार महत्त्वाचा आहे. लोकसहभाग वाढवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने काम करताय? काही युक्त्या लढवल्या जातायत का? सांगलीकरांचं या 10 वर्षामध्ये प्रचंड प्रेम मिळालेलं आहे. मला वाटतं की अ, काही असं बोललं तर वावगं ठरणार नाही, की सगळ्यात जास्त प्रेम मिळालेली संघटना असेल तर ती निर्धार फाउंडेशन असेल. कारण निर्धार फाउंडेशन म्हणजे सांगलीकर आणि सांगलीकर म्हणजे निर्धार फाउंडेशन हे मागच्या अनेक उपक्रमांमध्ये दिसून आलंय. त्यातील काही उदाहरण म्हणजे अ, वेळोवेळी आम्हाला लागलेल्या गोष्टींची लोकांकडून मदत. त्यानंतर ज्यावेळी 2019ला स्वच्छता अभियानाची वर्षपूर्ती झाली, ज्यावेळी 400-500 लोकांनी सहभाग घेतला. हं. त्यावेळी अभियानाला 1000 दिवस पूर्ण झाले. त्यावेळी 1000-1200 लोकांनी सहभाग घेतला. ज्यावेळी 4था वर्धापन दिन होता, जवळ-जवळ 1500 लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला. ज्यावेळी 1 जूनला कृष्णामाई स्वच्छता रॅली काढली, त्यावेळी 2-1 हजार नागरिकांनी सांगलीच्या कृष्णा काठावरती सहभाग घेतला. आता परवाचा वर्धापन दिन असू दे. ह्याच्यामध्ये असे अनेक उपक्रम आहेत, अशी विविध गोष्टी आहेत, की त्या ठिकाणी सांगलीत
एका मेसेजवरती हम्म. एका पत्रकावरती ते धावून आपल्या प्रत्येक उपक्रमाला पाठबळ देतात. बरोबर. आणि मग इथून पुढं त्यांचा कशा पद्धतीने आपण पुढच्या रोड मॅप मध्ये त्यांना आपण घेतोय. आपण वेगवेगळ्या भागांची जबाबदारी घेऊन आता एक नेटवर्क तयार झालंय बरोबर. निर्धार फाउंडेशनचं. आपण विभाग वाईज काही प्रमुख पदाधिकारी आणि त्यातील स्थानिक नागरिक असे आपण बॉडी तयार करतोय आणि ती माणसं त्या भागामध्येच काम करतील. कॉलनी वाईज काम चालेल आणि तिथं ते रिझल्ट ओरिएंट काम करतील. बरोबर. म्हणजे प्रत्येकांना विभाग वाईज जबाबदारी दिली तर तिथलं आपल्याला काही चांगल्या वाईट गोष्टी समजतील आणि तिथंच आणखी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे हे दिसून येईल आपल्याला. तुमच्या या चळवळीचं नाव तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने ठेवलं, जसं की कृष्णामाईच्या अभियानासाठी जय तू कृष्णे अभियान असेल, स्वच्छ भारत अभियान जे चालू केलं होतं त्या अंतर्गत तुम्ही बऱ्याच स्वच्छता मोहीम सुरू केल्यात. त्या अंतर्गत म्हणण्यापेक्षा त्यांनी जेव्हा सुरू केली त्याच्या आधीपासून तुम्ही कार्यरत आहात तुमच्या शालेय तुमच्या कॉलेज जीवनापासून. मग यामध्ये निर्धार फाउंडेशन हे नाव का ठेवलं? निर्धार हा शब्द जो आहे किंवा हे नाव का ठेवलं तुम्ही? 2016ला मी मोहीम सुरू केल्यानंतर ना काही दिवसांनी आम्ही सर्व मुलांची एकत्र बैठक बसले होते. त्यामुळे नाव काय द्यायचा हा विषय होता. बऱ्याच जणांनी बऱ्याच सुचवलं. त्यातला आमचा एक मित्र आहे सहकारी, त्यानं म्हणलं की निर्धार नाव ठेवू. निर्धारच्या नावामध्ये धार आहे. आम्ही तरुण रक्त आणि नाव पण छान वाटलं आणि त्यावेळी आम्ही टॅगलाईन दिलं होतं की निर्धार संघटना, निर्धार सुराज्य स्वप्नपूर्तींचा. ही टॅगलाईन घेऊन आम्ही त्यावेळी कामाला सुरुवात केली होती. बर. आता जेव्हा तुम्ही मागे वळून बघताय 10 वर्षाचा 10वा वर्धापन दिन आपला झालेला आहे आणि जेव्हा तुम्ही मागे वळून बघताय तेव्हा तुम्हाला कशा पद्धतीनं आपण कुठले कुठले जे ठरवलेले माइलस्टोन असेल तर ते कुठले कुठले तुम्ही पूर्ण करत आलेले आहेत आणि पुढच्या 5 वर्षात अजून कशा पद्धतीने पूर्ण करणार आहात? 10 वर्षापूर्वी बघितलं तर आमचं अस्तित्व शून्य होतं. आम्ही मोजके 4-5 जण होतो आणि कोरी पाटी असताना कुठलं पाठबळ नसताना काम सुरू केलं आणि त्या माध्यमातून एक प्रचंड लोकसहभाग, एक प्रचंड वेगवेगळ्या क्षेत्रातलं स्वच्छतेतलं एक काम, नदी स्वच्छतेतलं एखादं काम, त्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रातलं एखादं काम, असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शहर सुशोभीकरणामध्ये काम, महापूर कोरोना सारख्यामध्ये एक मोठं उठावदार काम, हे आम्ही कामगिरी बजावू शकलो. आणि त्याच्या पलीकडे जाऊन प्रशासकीय पातळीवरती, जिल्हा पातळीवरती पासून राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपर्यंत स्वकर्तृत्वावरती, कामाच्या जीवावरती आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो. आपले सांगली शहराच्या नदीसारखे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर मांडू शकलो. हे कुठेतरी कामाच्या माध्यमातून आणि कामातून आलेल्या अनुभवाच्या जोरावरती या गोष्टी घडल्या. त्यामुळे निश्चितच वयाच्या 27व्या वर्षी एक 10 वर्षाचं सामाजिक काम किंवा एक कर्तव्याची 10 वर्ष पूर्ण झाली याचा एक अभिमान निश्चितच वाटतो. आणि हे असे या माध्यमातून अनेक मुलं ह्या सोबत जोडली गेली. जिथं लोकांचं काम सुरू होतं त्या काळात आपण एक 10 वर्षाचं काम पूर्ण करू शकलो, ह्याचा निश्चितच अभिमान. बरोबर. तुम्हाला तुमच्या सुरू केलेल्या या स्वच्छता मोहीमला न्याय कधी मिळाला असं तुम्हाला वाटेल? मिळेल पण, आणि एक्झॅक्ट मिळाला असं तुम्हाला कधी वाटेल? कसं आहे की लोकांचा सहभाग हाच एक न्याय आहे, तो तात्पुरता. परंतु ह्याला खऱ्या अर्थाने जेव्हा होईल की जेव्हा सांगली शहरातून प्रत्येक गल्लीबोळातून, प्रत्येक रस्त्यामधून आम्ही फिरू आणि आम्हाला सांगली शहर हे स्वच्छ दिसेल, आणि तेव्हा खऱ्या अर्थानं आमच्या कामाला न्याय मिळाला आणि आमच्या हातातला झाडू थांबणे म्हणजे न्याय. बरोबर. आणि तुमच्या मते क्वालिटी ऑफ लाईफ हे महत्वाचं आहे की क्वांटिटी ऑफ लाईफ महत्वाचं आहे? ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणी सूट होतात, त्यामुळे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. क्वालिटी पण पाहिजे आणि क्वांटिटी पण पाहिजे, पण ते संदर्भानुसार गोष्टी आहेत. बरोबर. आता तुमच्या मते भारताला खऱ्या अर्थाने स्वच्छ राष्ट्र बनवण्यासाठी अजून काय करणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? ह्यात सगळ्यात एकच महत्वाचा भाग वाटतो की आम्ही 2047ला आपल्या भारत देशाला 100 वर्ष पूर्ण होणार आहे स्वातंत्र्याला. मी 2047चं विजन घेऊन पुढे चाललोय की ह्या 15 जून पासून आम्ही प्रत्येक शाळांमध्ये जाऊन स्वच्छतेविषयी जनजागृतीचं मोहीम हाती घेतल्या. आमची सर्व टीम त्यांच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन ह्या मुलांना प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता मोहीम का गरजेचं आहे
का केलं पाहिजे, की लहान मुलांना आम्ही प्रबोधन करणार आहोत, त्यांच्यावरती संस्कार करणार आहोत, हम्म. जेणेकरून पुढच्या ह्या काळामध्ये एक महाराष्ट्रातून एक एक कोटभर स्वच्छता दूत उभे राहतील आणि त्यामुळं आपल्याला असं कोणाला सांगायला लागणार नाही, की बाबा तुम्ही स्वच्छता करा. बरोबर. आणि त्यासाठी आमचा शाळा हा फोकस आहे. शाळेतील विद्यार्थी फोकस आहेत आणि त्यांच्यावरती संस्कार स्वच्छतेचे करणे. बरोबर. खूप अगदी अर्ली एजपासून तुम्ही या सामाजिक कार्यात उतरला आहात आणि आता बरेच वर्ष म्हणजे 10 वर्ष तुम्ही कंटिन्यू या कामात आहात. इथून पुढे तुम्ही कार्य करणार आहात. एक यातून तुम्हाला काय समजलं किंवा काय शिकायला मिळालं? एक मेसेज काय द्याल तरुण पिढीला? कुठेतरी 2016ला 17व्या वर्षी बाहेर पडलो, समाजासाठी काम करू शकलो आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. बरेच चांगले वाईट अनुभव जे लोकांना एक 70-80 वर्ष जगून जे अनुभव येतात, ते वयाच्या 27व्या वर्षी अनुभव आले आणि फक्त मी समाजासाठी काम करू शकलो यापेक्षा माझ्या आयुष्याला एक आकार मिळाला, हं. माझ्या आयुष्याला एक अर्थ मिळाला, हे मी ह्या गोष्टीतून शिकलोय. त्यामुळं इतरांनी देखील स्वतःबरोबर समाजासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी जगलं पाहिजे. पद्धतीने तुम्ही काम करताय आणि स्वच्छता दूत म्हणून ही जी ओळख निर्माण झालेली आहे आणि हीच ओळख पूर्ण चांगल्या पद्धतीने राहू द्या आणि तुमच्या सोबत जे काम करतात ते सुद्धा तुमच्या पद्धतीनंच काम करून तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून छान असं काम करून स्वच्छता दूत बनवू देत ते अशीच इच्छा व्यक्त करते आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपली एक छोटीशी कृती कशा पद्धतीने समाज परिवर्तन घडवू शकते किंवा समाजाला चांगल्या पद्धतीनं वाट दाखवू शकते. तरुण पिढीनं जर अशा पद्धतीनं काम केलं, कार्य केलं तर भविष्यात नक्कीच भविष्यातल्या येणाऱ्या पिढींसाठी एक आदर्श निर्माण होईल आणि राकेश दड्डण्णवत दादांनी स्वच्छता मोहीम सुरू केली. आज 10 वर्ष त्यांच्या स्वच्छता मोहिमेला झालेली आहेत आणि इथून पुढेही ते कशा पद्धतीने कार्य करणार आहेत. तरुण पिढीनं कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे हे त्यांनी आजच्या पॉडकास्टमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर तुमच्या आवडत्या व्यक्तीला जर तुम्हाला या पॉडकास्टमध्ये बघायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर जरूर कॉन्टॅक्ट करा किंवा आम्हाला तुम्ही DM सुद्धा करू शकता आणि त्याचबरोबर भरपूर शेअर करा कारण सांगलीचा स्वच्छता दूत राकेश दड्डण्णावर हे कशा पद्धतीने काम करतात हे तुम्हाला समजलेलं आहे आणि या स्वच्छता मोहीममध्ये आपण सुद्धा सहभागी होऊया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण असेच धमाकेदार पॉडकास्ट तुमच्यासाठी येणार आहेत. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.